शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कन्ना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान भाजप युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी माजी नगरसेवक नागेश भोगडे यांच्या दुचाकीचे स्वतः सारथ्य करत रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलताना म्हणाले, या रॅलीच्या माध्यमातून देशामध्ये एकात्मतेची भावना टिकून राहावी असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे। देशातील एकता आणि अखंडता टिकून राहण्यासाठी आपल्याला एकत्रित होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देशाप्रती असलेल्या जबाबदारीचे महत्त्व कळून ते एकजुटता दाखवतील अशी अपेक्षा भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केली। पुढे ही रॅली कौंतम चौक, घोंगडे बस्ती, भाजी मार्केट, समता चौक, तुळजापूर वेस, कुंभार वेस, समाचार चौक, माणिक चौक, नवी पेठ, नवी वेस पोलीस चौकी मार्गे, लकी चौक मार्गे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासमोर विसर्जित करण्यात आली। यावेळी भाजप युवा आघाडीचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, माजी नगरसेवक नागेश भोगडे, माजी नगरसेवक संजीव कणकी, संजय कोळी, राजकुमार पाटील, अजित गायकवाड, अजय गाडेकर, राजकुमार काकडे, अविनाश बिराजदार आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।